आमच्याकडे एक अपंग कुत्री आहे, म्हणजे तिला मागचे पाय नाही आहे, फक्त ती समोरच्या पायानीच ती चालत तर नाही, बसूनच असते. मग आम्ही तिच्यासाठी गाडी घेतली तेव्हा काही त्या गाडीसाठी काही डोनेशन त्यांनी दिलं आणि काही डोनेशन रश्मी मॅडमनी दिलं आणि मग आम्ही तिला ते वॉकरसारखी घेतलं. मग आम्ही तिला रोज सकाळी त्याच्यावरती बसवतो आणि तिलासुद्धा थोडंसं त्या इतर पिल्लांसोबत खेळण्याचा आनंद आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तिला. अशा प्रकारचं आहे. तर डोनेशनसाठी तर आम्ही असं करतो प्रयत्न, पण आता आम्ही कुणाला काही खूप असं आवर्जून किंवा जबरदस्ती करू नये, शक्य असेल तेवढंच आम्ही, कारण की आपल्यामुळे कुणाला इतरांना त्राससुद्धा नको व्हायला असं मला वाटतं. आपलं कार्य आपल्यापुरतं आपण, आपल्याला ते खूप असं महान वाटतं, परंतु इतरांनासुद्धा ते महत्त्व पटायला पाहिजे. मॅडम एक प्रश्न विचारणार आहे. नमस्कार. आपलं सगळं कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे. तर माझे एक दोन प्रश्न आहेत. माझ्याकडे सुद्धा जर्मन शेपर्ड फिमेल आहे डॉग, आणि तिला अजून पिल्ले वगैरे झाले नाही, तशी ती ॲग्रेसिव्ह होती खूप. तर त्यांना दही भात किंवा दूध भात देता येतो का, याबद्दल दोन मतप्रवाह आहेत, द्यावा किंवा देऊ नये, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा असा आहे की गाईच्या बाबतीमध्ये आमची कॉलनी पॉश आहे, परंतु त्या गाई काय करतात, जेव्हा फिरतात अन्न, खटखटं अन्न पॉलिथिनमध्ये कॅरी बॅगमध्ये घालून रस्त्यावर म्हणा किंवा टँकमध्ये असं ठेवतात किंवा कोपऱ्यावर कुठेतरी ठेवून देतात, आणि मग त्या गाई त्या अन्नासाठी म्हणून किंवा काही फळं खराब झालेले असतात त्या पॉलिथिन सहित खातात. तर हे पाहून इतका जीव तुटतो की आता पण कॉलनी सगळे सुशिक्षित असल्यामुळे आपण सांगणार कुणाला आहे आणि कसं करणार आहे. त्यामुळं असं वाटतं की आता ह्या मोठ्या जनावरांना अन्नासाठी किंवा फळासाठी कॅरी बॅगमध्ये टाकणं, तर कमीत कमी हे तरी कॅरी बॅग टाकणं बंद व्हावं, यासाठी काय करावं किंवा काय संदेश देऊ इच्छिता, असे दोन प्रश्न आहेत. धन्यवाद. तुम्ही विचारलं की दूध भात द्यावा का, तर बरेच असं समज आहे की दूध काय देऊ नये कुत्र्यांना, दही भातच द्यावा, कारण की दही हे त्यांच्या पोटासाठी अतिशय चांगलं असतं, पचन कार्यासाठी चांगलं असतं. असं म्हणतात की दूध जर जास्त आपण त्यांना दिलं तर त्यांना गॅस्ट्रोची लागण होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे त्यांना दही भातच द्यावा. दुसरा राहिला प्रश्न प्लास्टिक, तर मला असं वाटतं प्लास्टिक बंदी ही मध्ये झालेली होती आणि आपल्या ज्या सुज्ञ महिला आहेत त्यांनीसुद्धा अन्न टाकताना प्लास्टिकमध्ये न टाकता एखाद्या पेपरवर टाकावं, किंवा एखादं जसं एखादं घमेलं किंवा एखादं भांडं ठेवून त्यात जर रोजचं अन्न जर टाकलं तर त्यात खातुले आणि प्लास्टिक त्यांच्या पोटात जाणार नाही. मध्ये आमच्या शेल्टरमध्ये एक गाय होती, तिचं पोट अतिशय फुगलेलं होतं, तिचं ऑपरेशन झालं आणि तिच्या पोटातनं जवळजवळ ते 10 किलो एवढं प्लास्टिक बाहेर काढण्यात गेलं, आणि त्यात प्लास्टिकच नव्हतं तर खिळे होते, तार होता, ब्लेडसुद्धा आम्ही त्यातनं काढल्या गेल्या. आता ही सगळी आपलंच म्हणजे आपणच चूक करतो की जी अशी काही लोखंडी वगैरे वस्तू होतात ते सरळ तुमच्याकडे घंटागाडी येते त्यात तुम्ही टाकायला पाहिजे. प्लास्टिकमध्ये अन्न न टाकता तुम्ही पेपरवरती ते टाकायला पाहिजे, त्यामुळे त्यांचीसुद्धा सुरक्षा होईल नाही का. तर आपण आपल्यासोबत आपण त्यांची पण सुरक्षा करूया. आणि कामवाल्या बायका जाता जाता मग कुठंतरी कोपऱ्यावर फेकून देतात त्याचा कॅरी बॅग अन्नाचे, जनावरं ते खाऊन देतात. तुमची जर कॉलनी जर पॉश असेल तर तुम्ही अन्नासाठी एखादं काही बनवलं कुंडीसारखं किंवा एखादं वाटं जरी मोठं ठेवलं, पण बरेचदा ते वाटं राहत नाही. माझा अनुभव आहे, कारण की माझ्या ज्या दाराशी काही माझे एक पुत्र होतं की ज्याच्या अंगावर एकही केस नव्हतं, अतिशय दुर्गंधी सुटलेली होती. तर मग मी त्याला रोज सकाळी सगळे लोक उठायच्या 5 वाजता मी त्याला एका भांडं ठेवलं तर त्यात त्याला गोळ्या बारीक करून त्याला मी देत होते. तर ते भांडं राहायचंच नाही तिथं, दुसऱ्या दिवशी येऊन बघायची तर ते कोणीतरी मेलेलं असायचं. तर मग अशा वेळेस आपण काहीच करू शकत नाही. मग मी त्याला यूज अँड थ्रोमध्ये देऊन, तर जवळजवळ मी त्याला 1 महिनाभर त्याला ते औषध दिल्यानंतर त्याला केस पण आले आणि तो चांगला सुदृढ पण झाला. असे बऱ्याच कुत्र्यांना आम्ही चांगलं केलं, बऱ्याच आम्ही पिल्लांना सुद्धा सांभाळ केला. कालच आमच्याकडे एक पक्षी पण आलेला आहे, त्याची सुद्धा चालू आहे उपचार वगैरे असं आहे. लोकांमध्ये अजून जागृती
तज्ज्ञ लोकांनी हे कळायला पाहिजे ना. प्लास्टिक नकोच, प्लास्टिक हे त्याचं पचनच होत नाही, ते तसंच त्यांच्या पोटामध्ये चढतं. त्याच्यामुळे आता प्रत्येकाने याच्याबद्दल त्यांनी अवेअरनेस ठेवायला पाहिजे की प्लास्टिक नाहीच वापरायचं नाही. विचारू शकतो. मॅडम क्या कुत्र्यांचं आहे पिल्लं पण मुकेच होतात का? माझी कुत्रा एक आहे माझ्याकडे, आता तिला कॅन्सर झाला आहे आणि तिचं ऑपरेशन झालं, रेडिएशन झालं, केमो झाले, तिचे प्लेटलेट्स दिलं तिला, ती बरी झाली. पण तिला जे पिल्लं झाले 2दा तिचे डिलेवरी झाले, मुकेच झाले तिचे पिल्लं. हो का? हां अच्छा, नाही असं तर नाही व्हायला पाहिजे ना. नाही घुमताच नव्हतं येत त्यांना, इतके चपळ आहेत ते की एकदम एका मिनिटामध्ये तिसऱ्या मजल्यावर सोडतात, खाली उतरतात, पण त्यांना घुमता नव्हतं येत. घुमता नव्हता येत. अच्छा अच्छा, मग आवाज पण करायचे नाही का? कुई कुई वगैरे असं काहीच नाही. नाही, आता जी माझी कुत्री आहे ना ती स्वतःच्या रक्षणासाठी दुसऱ्या कुत्र्याच्या सहवासात ती भुंकायला लागली थोडीशी. अच्छा, अच्छा. ओके. पण तिच्या आता 2 वेळा डिलेवरी झाल्या किंवा आता कॅन्सरचा तिला इतका आजार होता, ती रडायची पण तिला सांगता नव्हतं येत की मला असा त्रास होतो किंवा भुंकली नाही, काही नाही. ती आशू ओढून समजायचं की तिला त्रास होता. अच्छा अच्छा, ओके. तर म्हणून तिचे पिल्लं मुके झाले म्हणून म्हटलं असं त्यांच्यामध्ये अनुवंशिकता असते का? नाही, अनुवंशिकता नसेल तर तिला जी काही एवढे जे ट्रीटमेंट वगैरे झाल्यामुळे नाही का, त्यामुळे कुठली डिफिशियन्सीमुळे नाही, ती पिल्लं ऑपरेशनच्या आधी झाले पिल्लं. ऑपरेशनच्या आधी झाली का पिल्लं? नाही, याबद्दल काही फारसं मला माहीत नाही आहे. धांडे मॅडम मला खूप मदत केली हो हो, धांडे मॅडमची आमच्या शेल्टरला खूप मदत आहे. आणि अजून पण मी त्यांना फोन करून हां. विचारलं काय सांगतात. त्या पण अजून आम्हाला खूप त्यांची आम्हाला मदत आहे. सध्या पण आता त्यांचे राजूर गावाला त्यांची ट्रान्सफर बहुतेक झालेली आहे. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. तर माझ्याकडे लॅब्राडॉर आहे. तर तो ती डॉगी आहे ना, बरेचदा तिला झटके येतात असं, म्हणजे हातपाय वगैरे असं पूर्ण डोळे वगैरे मिटून पडले. तर आता भाऊनी सांगितलं की तुम्ही गोड वगैरे देत असाल, तर कदाचित असं आठवत तर नाही गोड वगैरे देत नाही, परंतु होऊ शकते केक वगैरे. आणि असं गवत वगैरे तर ते खाते, पण असं बाहेर शेण वगैरे खाल्ल्याने खाते, पण शेण वगैरे खाल्ल्याने काही अपाय होऊ शकतो का? आणि मिरगी असं झटके काय येतात तिला, थोडं सांगा. जेव्हा त्यांना याचा पोटाचा त्रास असतो, साधारणतः त्यांना जर शी व्यवस्थित होत नसेल तर ती शेण खातात. हा माझा पण अनुभव आहे. माझी जी कुत्री आहे ती शेण खाते. जेव्हा तिला व्यवस्थित पॉटी होत नाही तेव्हा ती शेण खाते. तर असं म्हणतात की जेवणात किंचितसं थोडंसं मीठ त्यांना तिला द्यायला पाहिजे. आणि दुसरं, तिला झटके जर येतात की तिला मग फीट वगैरे येत असेल तर त्यासाठी होमिओपॅथिक औषध पण दिलं. तर माझ्या घराजवळमध्ये डॉगला असंच फीट येत होती, तर मग मी त्याला कुठलं कॅलेंडुला म्हणून एक औषध होतं, मी तुम्हाला फक्त ते सांगेल आणि ते औषध दिल्यानंतर त्याची फीट मात्र तो गेली त्याची फीट आणि तो चांगला झाला. तर मला नाव आठवत नाही आहे त्या औषधाचं, पण त्या होमिओपॅथिक ड्रॉपनी त्याची फीट केलेली होती. नाही, मग त्याच्यावर पाणी आणि भरपूर होतो तिच्यावर. अच्छा. तशी केली पडून जाते, ती कुठला तिला चालता पण येत नाही. मग हां, थोडंसं ओके. बकेटनी पाणी असं टाकलं ना तर मग अर्ध्या तासाने थोड्या वेळाने ती पाणी नॉर्मल टाकणं होते. चांगलं आहे ना तिच्या असं डोक्यावर, चेहऱ्यावर. बरोबर. आणखी कोणाच्या काही मनामध्ये प्रश्न असतील तर ते विचारू शकतो. मॅडम, आमच्या शेजारी बरेचसे कुत्रे आहेत. आमचे जे शेजारी आहेत ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कंप्लेंट करून त्यांना पकडून देतात. तर ते आम्हाला खूप दुःख होत त्या बाबतीत. मी बऱ्याचदा त्यांना अपोज करतो, पण काय करावं नेमकं कायदेशीर काय करता येते? नाही, अतिशय चूक आहे हे. त्यांना कंप्लेंट करून त्यांना डांबून ठेवणं, त्यांना जंगलात घेऊन सोडणं, त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करू शकतो. सध्या या कुत्र्यांना किंवा या प्राण्यांना इजा करणं म्हणजे जो इजा करतो त्याच्यावरती गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो. आपण त्यांची कंप्लेंट करू शकतो.
तक्रार करू शकतो. आता या लोकांना सुद्धा प्रोटेक्शन मिळालेलं आहे. तर तुम्ही त्यांना सांगा किंवा इथे जे पॅरा फाउंडेशन आहे हे लोक पण यासाठी चांगलं कार्य करतात. तुम्ही त्यांना ह्या मॅडम आहेत यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता, कारण की तिथे ते जे देवेन सर आहेत ते यासाठी करतात ते काम, मला माहिती आहे. किंवा मग तुम्ही सरळ कंप्लेंट द्यायची. तर हा प्रकार कारण की मी केलेला आहे ना, ते आमच्या राजूराजी असंच त्यांनी रस्त्याची सगळी कुत्री उचलून दिली आणि तिथे डंपर एरियामध्ये त्यांना सगळ्यांना डांबून ठेवलं होतं. मग आम्ही रोज जाऊन तिथे ते व्हिडिओज काढायचो आणि मग आम्ही तिथे सीओशी जाऊन बोललो. तर मग त्यांनी लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना व्हॅक्सिन दिलं, रॅबिजचे व्हॅक्सिन देऊन त्यांना सोडून दिलं. म्हणून आता कोणी जर कंप्लेंट घेऊन गेला तर ते सांगतात की पहिले आप 100% मॅडम से पूछो, बाद में हम उसको पकडेंगे. तर असा म्हणजे फरक पडतो. इथे जी आहे मोठी चांगली संस्था आहे पॅरा फाउंडेशन, तर तुम्ही त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. ते पण मदत करतात सगळ्यांना. हां, देवेन सरांना सांगा, तर हेल्पिंग आहे त्यांचं, तर ते करू शकतील. आणखी कोणाच्या काही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही ताईंना विचारू शकता. आयुष्य म्हणजे फक्त मोज मजा नसावी, तर आयुष्याला उदात्त ध्येय असावे आणि ते समष्टीशी निगडीत असावे. असे ध्येय कृतिकाताईंनी जोपासले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपले मन सृजन व्यासपीठावर उलगडून दाखविणाऱ्या कृतिकाताईंचे आणि त्यांना बोलते करणाऱ्या संध्याताईंचे आभार. मायबाप रसिकांबद्दल कृतज्ञता. कृतिका हा बहुअर्थी शब्द आहे. सफलता, पूर्णता, समृद्धी या अंगाने पण हा शब्द परिचित आहे. हे नक्षत्राचे पण नाव आहे. आज हे कृतिका नक्षत्र आपण अनुभवले. असो, 11 मे 2009 रोजी सृजनचा पहिला कार्यक्रम झाला होता आणि आज 193वा झाला. 1 महिना 1 कार्यक्रम या व्रता अंतर्गत आज सृजनला तब्बल 16 वर्षे पूर्ण झाली. पुढील महिन्यात म्हणजे जून पासून सृजनचा सलग 17व्या वर्षाचा प्रवास सुरू होत आहे. या दीर्घ प्रवासात ज्यांनी सृजनला प्रेम दिले त्या साऱ्यांबद्दल कृतज्ञता. त्यांचे आभार. पुढील महिन्यात एका नवीन विषयासह भेटण्याची ग्वाही देत मी नैना आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री.